प्रयत्न केला आहे. पक्ष शिस्त म्हणून पक्षाच्या प्रतिमेला काही धक्का लागणार नाही असं त्यांचं वागणं असलं पाहिजे. त्यांचा हट्ट कालपर्यंत मी समजू शकत होतो, आम्ही त्यांना समजून सांगतोय, पण त्यांनी मला वाटतं त्या एकत्र बसून विचार करून त्या थांबतील. आमचे नेते माननीय अतुल साहेब कराड साहेबही त्यांना आता भेटणार आहेत, केनेकर साहेब, ते ऐकतील. पण असं नाही ऐकलं आणि त्यांनी जर त्यांचा हट्ट कायम ठेवला तर पक्ष कठोर आहे, पक्षाला कठोर निर्णय घ्यावा लागेल. पक्ष कुठलीही शिस्तभंग हा खपून घेणार नाही. पक्षभंगाची सर कारवाई होऊ शकते. अगदी होऊ शकते. हे काय असतं, एका हद्दीपर्यंत कोणत्याही कुटुंबातल्या सदस्यांनी मागणं, रागावणं, हट्ट करणं ठीक असतं, पण यापुढे जाणं योग्य नाही. ठीक आहे, थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सर. तर 2 महिला पदाधिकारी छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या अन्नत्याग आंदोलन करतायत. त्याच संदर्भात त्यांची समजूत काढण्यासाठी त्या ठिकाणी शहराध्यक्ष दाखल झालेले होते. त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय. थोड्याच वेळात मोठे नेते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. मात्र या उपर सुद्धा जर निर्णय मागे घेतला गेला नाही तर मात्र कारवाई करण्याची वेळ येऊ शकते असं शहराध्यक्षांनी म्हटलेलं आहे. 2 पदाधिकारी आहेत भाजपच्या, त्या कालपासूनच तिकीट न मिळाल्यानं, उमेदवारी न दिल्यानं उपोषण करतायत, अन्नत्याग आंदोलन करतायत. प्रचार कार्यालयातच या 2 महिला पदाधिकाऱ्यांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपच्या या 2 महिला पदाधिकारी आहेत ज्यांचं अन्नत्याग आंदोलन आपण पाहतोय. आणि त्याच नाराजांची समजूत काढण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या या 2 भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांना समजूत काढण्यासाठी शहरात समोर मांडले. काय मांडले तुम्ही विचार केला असं तुमच्याशी बोलले? हो, काय बोलले ते? तुम्हाला तिकीट दिलं तर 2010 मध्ये. आता किती नगरसेवक सांगू रिपीट झालेले. माझ्यासोबतचे, माझ्या वर्गातले संजय जोशीला 4थ्यांदा तिकीट देत आहे. म्हणजे काय तेव्हा माझा प्रवेश आणि तिकीट सोबतच आलं होतं, कारण त्या वार्डात कोणी लढायलाच तयार नव्हतं, म्हणून मला तिकीट दिलं होतं तुम्ही पाडण्यासाठी. मला काही चांगला वाट दिलेला नव्हता तुम्ही. मला इंदिरानगर दिलेलं होतं आणि ते आता घेऊन आले. म्हणजे तुम्ही काही एकदा तिकीट दिलं म्हणजे विषय संपला का? हे मंत्री संत्री 5-5 वर्ष 5-5 7-7 टर्म राहतात. मग यांनी पण सोडवा, यांनी फक्त एकदाच लढवावी. हे कोणता मुद्दा, शिस्तीचा हा मुद्दा कोणता मांडला किशोर शिकळे सरांनी? शिस्तभंगचा कारवाई तुमच्यावर होऊ शकते जर तुम्ही होऊ द्या ना.